आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. नमस्कार, मी सुवर्णा. तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. पाहणा, आनंद हा घेता आला पाहिजे. आपलं जीवन, आपलं आयुष्य हे सुखकर करता आलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा आनंद घेता आला पाहिजे. जीवन जगत असताना पावलोपावली बरीच संकट येतात, दुःख येतात. त्याला न डगमगता आपण धीरानं तोंड देणं गरजेचं आहे. म्हणजेच जीवनात आपण आनंद घ्यायचा आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपल्याला आनंद मिळत असतो, तो स्वीकारता आला पाहिजे आहे. आपलं जसं मन असतं, जसं मत असतं, तसाच आपला ग्रह होत असतो. आणि तसंच मग आपण सुखदुःख स्वतःच्या मनाला वाटून घेत असतो. पहा ना, या जगात, या युगात टेन्शन तर प्रत्येकालाच आहे. मग आयुष्यभर टेन्शन घेऊनच जगत राहायचं का? नाही ना. मग कोणत्याही प्रसंगात धीरानं उभं राहणं गरजेचं आहे. सचोटीनं उभं राहणं गरजेचं आहे. कारण पावलोपावली इथं आपणाला प्रत्येक गोष्टीला तोंड द्यावं लागत आहे. त्याच्यामुळे आनंद हा घेता आला पाहिजे. तो आपल्या मानण्यावर अवलंबून असतो. आपण कोणत्या गोष्टीत आपणाला रस आहे, कोणत्या गोष्टीत नाही, असं बऱ्याच वेळेला होतं. तर असं न करता प्रत्येक गोष्टीमध्ये आपण रुची दाखवणं गरजेचं आहे. म्हणजे साहजिकच त्या गोष्टीचा आपणाला आनंद मिळत असतो. पाहणा, कितीतरी आता इथं संत महात्मे होऊन गेले, पण त्यांनी दुःख कधी स्वतःच्या मनाला लावून घेतलंच नाही. संत तुकाराम आहे, पाहणा त्यांची अवस्था किती अगदी हलाखीची आली होती, पण प्रत्येक गोष्टीत ते आनंद घेत होते. जे स्वतःजवळ आहे ते दुसऱ्यांना ते अगदी मन मोकळेपणाने देत होते. त्यांना कधीही खंत नव्हती की आपली परिस्थिती गरीब आहे म्हणून. जे त्यांच्याकडे धन दौलत असेल ते सडळ हाताने वाटत होते, त्यांना त्याच्यात आनंद मिळत होता. मग अशा पद्धतीनं प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीत आनंद मिळत असतो. तो आपला आनंद आपल्याला कशात मिळतो आहे हे शोधणं गरजेचं आहे. श्रीकृष्ण आहे, श्रीकृष्ण हा देव साक्षात, पण त्याचा जन्म एका ठिकाणी झाला आणि त्याचा सांभाळ एका ठिकाणी झालेला आहे. पण त्यांनी खंत कधी व्यक्त केली नाही. एवढेच काय, प्रसंगी त्यांना त्यांच्या जन्मापासूनच त्यांना मारण्यासाठी टपलेला तो राजा होता, म्हणजे तो कंस मामा होता. म्हणजे जन्मताच त्यांच्या आयुष्याला 5वीला हे दुःख पुजलेलं होतं. पण श्रीकृष्णाने त्यात दुःख मानलं नाही. त्याच्यातच सुद्धा तो आनंद घेतलेला आहे. जेव्हा वृंदावनात राहत होता तेव्हा तो बाललीला, बालक्रीडा त्यांच्या चालू होत्या, छोट्या छोट्या खोड्या चालू होत्या. त्यांना माहीत होतं की कंस मामा आपला शत्रू आहे, म्हणून श्रीकृष्ण काही घाबरून राहिला नाही. तर प्रत्येक गोष्टीचा ते आनंद घेत राहिले. म्हणजे सांगण्याचा उद्देश म्हणजे काय, कितीतरी संत महात्मे असेल, थोर पुरुष असेल, यांना माहीत होतं की दुःख आहे, पण त्यांनी दुःख कधी व्यक्त केलं नाही. नेहमी ते आनंदी राहत होते, आनंद शोधत होते. संत ज्ञानेश्वर यांचं उदाहरण घ्या. त्यांना तर अक्षरशः वाळीत टाकलेलं होतं. संन्याशाची मुलं म्हणून त्यांना चिडवलं जात होतं, हिणवलं जात होतं. त्यांना ज्ञान ग्रहण करता येत नव्हतं. पण अशा परिस्थितीत सुद्धा शांत राहून प्रत्येक परिस्थितीवर मात करत त्यांनी त्या परिस्थितीचा आनंद घेतलेला आहे. असे हे संत ज्ञानेश्वर. पाहणं, कितीतरी आपणाला अशी उदाहरणं देता येईल की आनंद हा कधी मागून मिळत नसतो. तो आनंद आपण समजून घ्यायचा असतो, मानायचा असतो, तर त्याच्यात आपणाला आनंद मिळत असतो. नाही तर काय, पावलोपावली दुःख आहे. छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला दुःखच होणार आहे. मन आपलं दुखावलं जाणार आहे सारखं. मग आपलं सारखं मन हे दुःखी करायचं का? नाही, मुळीच नाही. तर आपल्या मनाला आपण आपलंच सांत्वन करायचं आहे आणि आनंद शोधायचा आहे.
शोधा म्हणजे सापडेल असं बोलतात ना. तर तो आनंद शोधण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करायचा आहे. जेव्हा आपण आनंदी राहतो तेव्हा आपणाला पाहणारे 4 लोकसुद्धा आनंदी होतात. म्हणजे आपण आनंदी म्हणजे जग सगळं आनंदी असतं. त्याच्यामुळे आनंद हा जो आहे तो आपणच निर्माण करायचा आहे. आयुष्य हे असंच असतं. आयुष्य जे असतं ते आपणच आपलं आयुष्य फुलवायचं असतं. म्हणजे त्याच्यातून आनंद भेटत असतो, स्वतःला सुख लाभत असतं. कोणाला आनंद शोधायचा असेल तर कोणाचं लिखाण करणं याच्यात त्याला आनंद मिळत असेल, कोणाला गप्पा गोष्टी मारणं याच्यात आनंद मिळत असेल, कोणाला काम करणं याच्यातून आनंद मिळत असेल, कोणाला स्वच्छता करणं, कोणाला सुंदर चित्र रंगवणं, सुंदर रांगोळी काढणं, मेहंदी काढणं, असे कितीतरी गुणधर्म आणि कला आहेत. याच्यातून त्या व्यक्तीला तो आनंद घेता येतो. मग आपणाला ज्याच्यातून आनंद मिळतो त्याच्यातूनही तुम्ही आनंद घेण्याचा प्रयत्न करा आणि जगत असताना पावलोपावली प्रत्येक गोष्टीत आनंद मानत चला. पहा, तुमचं आयुष्य अगदी त्या गुलाबाच्या फुलाप्रमाणे फुलून येईल नक्कीच. आणि जरी फुलल्यानंतरसुद्धा जेव्हा काही सुकले जातात पाकळ्या तेव्हा त्याचा सुगंध दरवळत राहतो, तसा तुमचा देखील सुगंध आयुष्यभर दरवळत राहील. त्यामुळे आनंद मानत चला. आनंद या जीवनाचा सुगंधाप्रमाणे दरवळावा, सुगंधाप्रमाणे दरवळावा. धन्यवाद.